हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आता सलग 3 दिवस सुट्टी आली होती. 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट. तर म्हटलं आता 3 दिवस सुट्टी आहे. मुलंही खूप कंटाळली होती. म्हणून म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. तर आज आम्ही चाललो होतो मावळामध्ये चाललो होतो. कारण तिकडे खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं. धबधबे छान पडत होते. पावसाचंही वातावरण होतं. म्हणून म्हटलं चला. तर आता इथनंच बघा वातावरण इतकं सुंदर झालं होतं. मुलांची मजा मस्ती चालू झाली होती गाडीमध्ये. त्यांना खूप आनंद झाला होता. कारण बरेच दिवस झालं कुठं फिरायला गेलो नव्हतो. म्हणून म्हटलं चला. आणि मध्ये त्यांना भूक लागली म्हणून एका स्नॅक्स सेंटरवरती थांबलो होतो. जेवणाची वेळ काय नव्हती म्हणून म्हटलं थोडंसं स्नॅक्स खायचं होतं. मग इथे आम्ही घेतली ती ओली भेळ घेतली होती. एक ओली भेळ आणि ह्या दोघांना उत्तप्पा मागवला होता. कारण त्यांना भेळ आवडत नाही जास्त म्हणून. आणि आम्ही तर काय एक ओली भेळ खाल्ली आणि त्याबरोबर एक छानपैकी असा गरमागरम चहा. आणि हा पण दुधाचा चहा आम्ही फक्त कुठे बाहेर गेलं तरच पितो. कारण आम्ही घरी हा ब्लॅक टीच पितो असतो. म्हणून छानपैकी असा आता गरमागरम चहा घेतलेला आहे. आणि चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. आता या ठिकाणी आम्ही फर्स्ट टाईम चाललो होतो. त्याच्यामुळे आम्हाला काही इकडचे रस्ते वगैरे काही माहीत नव्हतं. आम्ही सर्च करूनच चाललो होतो. पण वातावरण खरंच खूप भारी होतं. दोन्ही बाजूला छानपैकी अशी हिरवी झाडे होती. आणि पुढं जसं जसं पुढं जाईल तसा तसा पाऊस हा वाढतच चालला होता. खूप सुंदर वातावरण झालं होतं. हे पाहू शकता. आणि जास्त एवढी गर्दी नव्हती इकडे. जसं की आपण वेगळ्या ठिकाणी थोडक्यात सिंहगड म्हणा किंवा अजून पाषाण वगैरे इकडे कामशेतला वगैरे तिकडे गेलं तर तिकडे जास्त गर्दी असते. पण ह्या साईडला जास्त गर्दी नव्हती. त्या रस्ते रिकामे होते आणि रस्ता चांगले होते, म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये रस्ते होते. त्यामुळं प्रवासालाही छान वाटत होतं. आता इथे बघा जसं जसं पुढं जाऊ ना तसं तसं धुकं हे वाढत चाललं होतं. खूप सुंदर वातावरण झालं होतं. ऊनही नव्हता आणि एकदम रिमझिम असा पाऊस पडत होता. तर म्हटलं चला आता अशा ठिकाणी आलं की फोटोशूटही झालंच पाहिजे. म्हणून थोडंसं फोटोशूट केलं. आणि इथे हे तांदळाची शेती आहे. मग या तांदळाच्या शेतीत दोन्हीकडनंही फुल पाण्याने भरले होते. म्हणून म्हटलं चला त्यात नाही थोडंसं पुढं जाऊन बघायचं होतं. रस्ते रिकामे होते. म्हणून म्हटलं चला थोडंसं वॉकिंगही करावं. यासाठी अशा नैसर्गिक वातावरणात गेल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं. वेळात वेळ काढून स्वतःसाठी फिरणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण सांगते वेळ ही पुन्हा येत नाही. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या, कुटुंबासाठी वेळ द्या. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे.